जरांगेंकडून चलो मुंबईची घोषणा। 29 ऑगस्टला मुंबईत धडकण्याचा इशारा। जरांगेंच्या मागणीवरून ओबीसी आक्रमक। शेवटची फाईट आहे, अशी जमून हाणायची, मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षण घेऊन विजयाचा गुलाल टाकायचा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहेत। मात्र त्याआधी बीड मधल्या मांजरसुंबात मराठा आंदोलकांची विराट गर्दी उसळली। याच बैठकीतून जरांगेंनी सरकारला अंतिम इशारा दिलाय। आम्ही भोगू, पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील। देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा। तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना। मला जर उद्या देवेंद्र फडणवीस म्हणले तुझ्या अंगाचं कातड काढून दे, आरक्षण देतो, एका सगळं अंगाचं कात काढून देईन जातीसाठी, पण माग हटणार आहे। मला भेडायच्या भानगडी नाही पडायचं। माझ्या नादी लागू नको बाबा। जे लागले त्याचा बाजारात उठवलाय मी। दरम्यान मनोज जरांगे पाटलांचा अंतरवाली सराटी ते मुंबईकडे जाण्याचा रोडमॅप काय आहे ते पाहूया। 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। शहागड, पैठण मार्गे शेवगाव, पांढरीपूल, आळेफाटा, शिवनेरी दर्शन, कल्याण, वाशी, चेंबूर या मार्गे हा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचेल। दरम्यान एक मुक्काम शिवनेरी गडावर होण्याची शक्यता आहे। लोकशाही मार्गानं आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। आंदोलन करण्याचा अधिकार आहे। लोकशाही पद्धतीने कोणी आंदोलन केलं तरी मला असं वाटतं की त्याच्यावर पुढे आक्षेप घेण्याचं कारण नाहीये। मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे कार्य केलंय ते सर्वांना माहिती आहे। विशेषतः मराठा समाजाला आरक्षण देणारं आमचं सरकार आहे। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी जरांगेंकडून केली जात असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी जरांगेंना अप्रत्यक्ष इशारा दिलाय। तर आरक्षणाचा तुकडा कुणीही पाडू शकत नाही असा टोला लक्ष्मण हाकेंनी लगावलाय। 4 आयोगाने त्यांना नाही म्हणून सांगितलं ओबीसी मध्ये, आणि सुप्रीम कोर्टाने 80 पानाचं जजमेंट दिलं की हा समाज ओबीसी मध्ये येऊ शकत नाही। याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार जाऊ शकत नाही। आणि असा जर कोणी काही प्रयत्न करत असेल तर त्याला ओबीसी समाजसुद्धा जागृत आहे, तो सुद्धा जो आहे उठल्याशिवाय राहणार नाही। आरक्षणाचा तुकडा कोणीही पाडू शकत नाही। संविधानात्मक कायदेशीर आरक्षण मिळवायला इथल्या स्वायत्त संस्थांनाच त्यावरती काम करावं लागतं। सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा कोर्ट ऑफ कंटेम्प्ट कोणी करू शकत नाही। दादागिरीच्या जोरावर, झुंडशाहीच्या जोरावर शिव्या देऊन जर आरक्षण घेता येत असतं तर महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या बलुत्याचं, आलुत्याचं, भटक्या विमुक्ताचं आरक्षण त्या दिवशी संपलेलं असेल आणि ते लोकनियुक्त शासनाच्या वतीनं संपलेलं असेल असं मी जबाबदारीनं सांगतो। मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी जरांगे मुंबईत धडकणार आहेत। त्याआधीच ओबीसी समाजानं आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यात जरांगेंनी ओबीसी महासंघावर केलेल्या आरोपानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला होता। सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि आरक्षण प्रश्नी सुरू असलेला वेळकाढूपणा यामुळे मराठा समाज संतप्त आहे। या परिस्थितीत जरांगे पुन्हा एकदा रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज झालेत। महायुती सरकार याला कसं सामोरं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।